महत्वाचा वाटतोय आणि त्याच्यावरती बरंच काही पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. तुला काय वाटतंय, की नेमकं राज्यपाल काय करतील? राज्यपालांच्या हातात सूत्र गेलं तर राज्यपाल भाजपच्या माणसांना बोलवतील. म्हणजे मी अगदी सिंपल सांगतो, ह्याच्यात काहीही आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही, की जर समजा त्रिशंकू सरकार महाराष्ट्र म्हणजे त्रिशंकू अशी परिस्थिती आली, कुणालाच निसंदिग्ध बहुमत मिळालं नाही, तर महाराष्ट्रात परत भाजप आघाडीची सत्ता येईल. म्हणजे ज्यावेळेला अपक्षांच्या हातामध्ये खेळ जाईल, ज्यावेळेला अ, छोट्या पक्षांच्या हातामध्ये खेळ जाईल, त्यावेळेला 100% भाजप सगळी यंत्रणा वापरून हातापायाशी असलेली त्यांच्या हाताशी आणि पायाशी दोन्ही ठिकाणी असलेली सगळी यंत्रणा वापरून ते त्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसेल. महाविकास आघाडीला जर समजा निर्विवाद बहुमत मिळालं, तरच आणि तरच महाविकास आघाडीचं सरकार येईल. त्यात सुद्धा त्यांना अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतील. म्हणजे 26 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपते. 27 ला सकाळी प्रेसिडेंट रूल लावायला केंद्र सरकार मोकळं आहे. त्याच्यामुळे 23 तारखेला निकाल आल्यानंतर जर त्यांना खरोखरच महाविकास आघाडीला बहुमत आलं असेल, तर त्यांना किमान 24 तारखेला संध्याकाळपर्यंत आपले सगळे मीटिंग्स आटपून, नेता निवड करून राज्यपालांकडे जावं लागेल आणि राज्यपालांना सांगावं लागेल, की हे आमच्याकडे असलेले आमदार आहेत, ते 144 पेक्षा जास्तीचे आहेत. ह्या त्यांच्या सह्या आहेत, हे त्यांचे सर्टिफिकेट्स आहेत आणि ह्या सगळ्यांनी मिळून हा आमचा नेता म्हणून निवडलेला आहे आणि आता या नेत्याला तुम्ही म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा करावा लागेल, की याला आता शपथविधीसाठी आमंत्रण द्या. हे 24-25 दुपारपर्यंत आवरावंच लागेल, तरच आणि तरच महाराष्ट्रात राज्यपाल सॉरी राष्ट्रपती राजवट येणार नाही. आज जर समजा आज जे काही मी संजय राऊत आणि नाना पटोले यांचं ऐकतोय, माझी जी माहिती आहे हे फार काही ताणलं जाणार नाहीये. त्याचे काही निर्णय अगोदरच झालेले आहेत अशी माझी माहिती आहे. पण जर समजा ती खरोखरच ताणले गेले, तर मात्र महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल. महाविकास आघाडीला पूर्ण ज्यावेळेला बहुमत येईल, तरच त्यांची सत्ता बसेल. जर पूर्ण बहुमत त्यांचं आलं नाही, तर त्यांची सत्ता बसणार नाही. ती बसणार नाही यासाठी जे काही करावं लागेल ते करायची भाजपची तयारी.